कहाणी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्यात आपला एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथे देवकन्या नागकन्या वसा बसत. काय ग बायांनो, कसला वसा वाजता, तू मला सांगा, असं ब्राह्मणाने विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावं, सुचिळ वस्त्रासह स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी, 6 मास पाळावी. माघा रथसप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावे? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडे तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड कळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गसरेचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं पाय धुवायला पाणी दिलं, बसावयास पाट दिला. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला, प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं तसं पाय धुवायला पाणी दिलं, बसावयास पाट दिला. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐक. घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली, तिने चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिनी कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली आणि राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडं दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, तो कसा आला आहे, काय आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आला. नाव माकू घातला, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातला आणि कोहळा पोखरला. होना मोहरा भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं तिथं आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, नाव माकू घातलं, काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैव दिलं, कर्माने नेलं. पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीने नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं.
घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं, पण दैवाने बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातला. पितांबर नेसावयाला दिला. जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं, पण दैवाने ते सारं नेलं. पाचवी आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेली. नाहूमाखू घातली. पाटावा नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडानी पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. पुढे पौष मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, पखर आले. मला रे पापिनीला छत्र कुठले, चामर कुठली, पखर कुठले आणि पाईक कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागले. तो पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन त्याला 3 दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ती ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोती घेऊन 3 आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती माळ्याने चित्तभावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागले. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंता करीत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे गेली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तोही जिवंत झाला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थी मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताण केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण हाती घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्यालाही वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळे पाणी तापवले.
षड्रस पक्वाने जेवायस केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारे वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून देत. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा जसा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीबिक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा इतक्यांना जसं सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री सूर्यनारायण भगवान की जय.